आणि त्याचा फायदा सत्ताधारी पक्षातील माझ्याकडे मी जबाबदारीनं माझ्याकडे काही पुरावे येतील आणि आहेत सुरू त्यावेळेस मी बोलणारच आहे. यावर फार मोठा म्हणजे जो गोंधळ आहे त्याच्या संदर्भात मला बोलायला लागेल. पण सत्ताधाऱ्यांनी त्या MPSCच्या क्लास 1 क्लास 2च्या अनेक जागेवर हस्तक्षेप, मी सरळ बोलतो आहे, हस्तक्षेप केला जातो आहे आणि त्यातून मग गोंधळाला सुरुवात होते. हे एक उदाहरण केवळ याच्यातून आलं असेल. पण MPSCला स्वच्छ करण्याची गरज आहे, स्टाफ देण्याची गरज आहे. स्वच्छ काय म्हणतो त्याला आपण, थोडासा अध्यक्ष असतील, सदस्य असतील, त्यांचा बॅकग्राऊंड तपासण्याची आवश्यकता आहे. तरच MPSCच्या एक्झाम पारदर्शी होतील असं मला वाटतं. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या दुय्यम निरीक्षक पदाच्या परीक्षा झाल्या होत्या. सुमारे 1000 परीक्षार्थी बसले होते, 100वर पदं होती. पण त्याच्यामध्ये परीक्षेतून मार्किंग पॅटर्न आहे ते लीक झालं होतं. ते प्रकरण उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. पण अजूनही MPSCने कोणता सहसचिव दोषी आहे ते सांगितलेलं नाही. आपलं उत्तर साध्य केलं नाही. सुनावणी आज आहे आणि पोलीस चौकशीमध्ये, नवी मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पोलीस चौकशीमध्ये स्पष्ट झालंय की एक सहसचिव दोषी आहे. मी पहिल्यांदाच बोललो, आता जे नागपूरच्या बेंचमुळे जे आत्ता पिटिशन आहे किंवा आज सुनावणी आहे त्यामध्ये ज्यांचं सिलेक्शन झालं नाही ते कोर्टात गेले आणि ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, खरं म्हणजे सिलेक्शन झालेले जॉईंट होत नव्हते आणि हा गोंधळ पुढे आला. हा गोंधळ पुढे आल्यानंतर त्यावर त्या लोकांना जॉईन न केल्यामुळे ते कोर्टात गेले, म्हणजे हायकोर्टामध्ये. हायकोर्टाने नागपूरच्या हायकोर्टाने त्याला क्लोज फॉर ऑर्डर केली होती. त्यानंतर ज्यांचं सिलेक्शन झालं नाही ते पुन्हा कोर्टात गेले. ते पुन्हा ते रिओपन करावं लागलं किंवा क्लोज फॉर ऑर्डर झाल्यानंतरही पुन्हा त्याची सुनावणी आज सुरू आहे. आणि त्यामुळं प्रमोशनमध्ये जाणाऱ्यांचा गोंधळ झाला आहे, त्यांना प्रमोशन मिळत नाही आणि या जागा रिक्त मोठ्या प्रमाणामध्ये आहे. 100 हे खरं आहे की तिकडे त्या MPSCमधला तो सहसचिवाला वाचवण्याचा प्रयत्न चालला आहे. तो पूर्णतः दोषी आहे, 100% दोषी आहे. हे केस पूर्ण मी पाहिलेली आहे, माझ्याकडे सर्व निवेदन आणि तक्रारी आल्या. आता एवढं जर दोषी सापडून चौकशीमध्ये कारवाई होत नसेल तर MPSCच्या एक्झाम या पारदर्शी आहेत का, हा खरा प्रश्न येतो आहे. त्यामुळं माझी पुन्हा तीच भूमिका आहे की MPSCमध्ये सावळा गोंधळ स्वच्छ करण्याची गरज आहे. नाहीतर या पेपर लीकच्या घटना वाढतील आणि तरुणांचा प्रचंड मोठा उद्रेक या राज्यामध्ये स्फोटक परिस्थिती निर्माण होईल. अशा प्रकारचं वातावरण होईल. सरकारनं वेळेत सावरलं पाहिजे आणि हा गोंधळ दूर केला पाहिजे. दोषी असलेल्यावर कारवाई केली पाहिजे. चंद्रपूरलाही आता मोठं एक रॅकेट सापडलं आहे. अनेक विद्यापीठांच्या बोगस डिग्री आणि पेपर सुद्धा सापडले आहे. सगळ्या घडामोडी घडतात. गुन्हा दाखल झाला, त्यामध्ये बोगस सर्टिफिकेट दिले जात होते, 10 लाख डिग्री दिले जात होते. चंद्रपुरातच काय, पुण्यात झालं. पुण्यामध्ये बोगस डिग्र्या सापडल्यात, पुणे विद्यापीठांच्या सापडल्या. आता देशामध्ये सर्वच आता बोगस डिग्र्या घेऊन दाखवायला लागलेत. त्यामुळं या राज्यात आता शिक्षण व्यवस्थाच पूर्णतः, एज्युकेशन सिस्टमच पूर्ण करप्ट झाली आहे, भ्रष्ट झाली आहे. आणि ह्या भ्रष्ट झाल्यामुळे लोकांची हिंमत वाढत चालली आहे. बोगस डिग्र्या देणं, बोगस डिग्र्या मिळवणं, हे रॅकेट असे बाहेर येत आहेत. सरकार म्हणून धाक राहिलंच नाही. त्यामुळं आज डिग्र्या विकतायत, उद्या माणसं विकले जातील. नाहीतरी तरुणींचा लिलाव केलाच जातोय. त्याही घटना पुढे आल्या. जबाबदारी कुणाची आहे? ज्या खुर्चीवर बसलेल्यांची जबाबदारी आहे. ते राज्य सरकार असेल की केंद्र सरकार असेल. दुर्दैवानं या घटना घडत असताना पोरांच्या भविष्याशी कसा खेळ केला जातोय. पुण्यामध्ये सुद्धा ज्योतिषशास्त्र अभ्यासक्रम आला आहे युनिव्हर्सिटीमध्ये, गोंडवाना युनिव्हर्सिटीमध्ये आणलेला आहे. म्हणजे बेरोजगारांची पुन्हा नव्यानं फौज उभी करायचा
आणि त्यांना देशोधडीला लावायचं सरकारने ठरवलं आहे काय, या युनिव्हर्सिटीने ठरवलं आहे काय, विद्यापीठाने ठरवलं काय, असा एकूण प्रश्न आता महाराष्ट्राच्या पुढे उभा आहे. आदिवासी विद्यार्थी 15 दिवसांपासून आंदोलन करतायत राज्यात विविध ठिकाणी. त्यांनी तोडगा मिळालेला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या संदर्भात तोडगा तो जी आर रद्द केला, पण खूप पुन्हा काही मागण्या त्या विद्यार्थ्यांच्या आहेत. निर्दयी सरकार आहे, यांना काय कोण उपाशी केलं काय, उपवास केलं काय, कोणीतरी गेला काय सत्ताधारी पक्षातला माणूस त्या मंडळाला जाऊन दे, चर्चा केली जाऊन मंडपात. पूर्वी तर आमचं सरकार होतं तर धावून धावून जायचे, आम्ही पण जात होतो ना, आम्ही भेटायला जात होतो, ऐकून घेत होतो. आता ऐकण्याचीच मानसिकता या सरकारची नाही. आणि यांना प्रश्न ऐकून यांना प्रश्न लोकांनी विचारणं सहन होत नाही. प्रश्न निर्माण झालेले प्रश्नावर सोडवण्यासाठी यांच्यामध्ये हिंमत नाही. आणि म्हणून आदिवासी विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. गेले 20-22 दिवस झाले ते जंतर मंतरमध्ये तसंच झालं. पुन्हा हे विद्यार्थी उद्या रस्त्यावर येतील. आता तर हे केवळ उपोषण करतायत, मग पुन्हा म्हणतील की तरुणाच्या उद्रेकाला झोडपून काढायचं काम होईल, पुन्हा बॅलेटनी गोळ्या झाडतील. पण आत्ताच आहे ती परिस्थितीतून मार्ग काढून आदिवासी विभागाचा बजेट हा कुठे चालला आहे. मागच्या वर्षी 29% खर्च झाला फक्त. जे बजेट आहे त्या बजेटच्या 29% खर्च होत असेल तर उर्वरित पैसा आदिवासीचा समाजाचा हक्काचा पैसा जो घटनात्मक तरतूद आहे ती तरतूद दुसरीकडे वळवण्याचा अधिकार सरकारला आहे का. आणि मग ह्यांचे प्रश्न आल्यावर यावर पैसे नाहीत किंवा नवीन अटी शर्ती लावायच्यात, वयाच्या मर्यादा लावायचे. आता स्नेक बाईटनी आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची मृत्यू होतो, विद्यार्थ्यांचा होतो. दरवर्षी साधारणतः 2000 लोक आदिवासी विभागाचे दरवर्षी आदिवासी विद्यार्थी आणि जनता आदिवासी समाज 2000 लोकांचा स्नेक बाईटने मृत्यू होतो. मग तुम्ही काय करताय. त्यांना नाही होत तुमच्यानं देणं तर इन्शुरन्स करून घ्या त्यांचा. आफ्टर डेथ त्यांना किमान 1 कोटी रुपये 50 लाख रुपये तरी मिळतील. सरकारने पैसे भरायला काय झालं 150 कोटी रुपये दरवर्षाला खर्च करायला. पण ते करू शकत नाहीत कारण आणि यांना हा पैसा दुसरीकडे वळवून लाडकी बहीण, समृद्धी, इन्फ्रास्ट्रक्चर, इरिगेशन इकडे वळवून आदिवासी लोकांना वाऱ्यावर सोडायचं आहे. म्हणूनच याकडे त्यांचं दुर्लक्ष आहे. झिरवळ यांनी या आंदोलनावर टीका केलेली आहे. झिरवळ यांनी म्हटलेलं की खाऊन पिऊन आंदोलन करा, मी देखील खाऊन पिऊन आंदोलन करतो. नाही, झिरवाळ खाऊन पिऊन आंदोलन करा म्हणत असतील तर त्यांना आंदोलनाचं महत्त्व, लोकशाहीचं महत्त्व झिरवाळला खूप कळते याचा त्याचा अर्थ होतो. कारण झिरवाळ जी खाऊन पिऊनच सगळं काम करतात, ते खाऊन पिऊन केल्यामुळे त्यांनाही विद्यार्थ्यांना तोच संदेश द्यायचा असेल की तुम्ही उपोषणस्थळी खाऊन पिऊन करा, आम्ही बंद रूममध्ये खाऊन पिऊन करतो, असं त्याचं म्हणणं असेल. लक्ष्मण ठाकरेंनी आरोप केलेला आहे की विखे पाटील यांनी ओबीसीचं प्रमाणपत्र घेतलेलं आहे. अर्ध्या मराठ्यांनीच घेतला आहे, 90% घेतला आहे. ते काय आता जरांगे पाटलांना जरा माहिती कदाचित नसेल, पण जेवढे मोठे नेते आहेत सुप्रिया सुळेंच्याकडे पण आहे. हो, सगळ्यांच्याकडे आहे, कोण नाही आहे. सगळ्यांनी ते प्रमाणपत्र ओबीसीचं घेऊन ठेवलं आहे. मला वाटतं की ओबीसीनी जनरल व्हावं आणि सगळ्यांनी ओबीसीत यावं. इथं काय देणं नाही घेणं नाही. आहे तेवढं 27% जो तो घुसतो. आम्हाला पाहिजे. अरे आम्ही म्हटलं की आरक्षण वाढवून द्या आणि मग करा, ज्याला द्यायचं त्यांना देऊन टाका. एक तर आरक्षणही वाढत नाही आणि घुसखोरी वाढली आहे. त्यामुळे उद्या आदिवासी आपल्या ओबीसीचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही, हे तेवढंच सत्य आहे. मोठे मराठा नेत्यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचा आरोप केलेला आहे. तर हे सुप्रिया सुळेकडे आहेत ना, आहेच. मी सांगतो ना, सगळ्या नेत्याकडे ओबीसी नेत्यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र, आपल्या मराठा नेत्याकडे ओबीसीचं प्रमाणपत्र. सुप्रियाताईंचंच काय, सगळ्यांच्याचकडे.
कदाचित पवार साहेबाकडे आहे की मला माहित नाही, मी बोलू शकत नाही. जरांगेंचं आंदोलन सुरू झाल्यानंतर हे प्रमाणपत्र घेतले की हे आता काय आंदोलन झाल्यावर घेतलंय की पण प्रमाणपत्र आहे. चला, कुठेतरी जवळीक साधत आहे काँग्रेसने गेल्या काही दिवसात. आपण काल बोललोच ना मी, त्याच पुरोगामी विचाराचे रोहित पवार जे आहेत, फुले शाहू बाबासाहेब आणि छत्रपती शिवरायांना मानणारे त्यांचा विचार आहे, त्या विचाराचे आहे. आणि पुरोगामी विचाराचा व्यक्ती काँग्रेसच्या विचाराशी जुळतं मिळत आहे, त्यामुळे ते त्या विचाराला घेऊन पुढे जात आहेत. आता सोबत राहील की नाही, येणार की नाही, आता कुठली घाई आहे. त्यांना यायचा, येणार नाही येणार त्यांची इच्छा आहे. आणि चांगला कार्यकर्ता, चांगला नेता पक्षात आला तर आम्ही स्वागतच करणार आहोत. हो, आरटीओचा प्रश्न आपण उचलला होता विधानसभेमध्ये. आपल्या प्रश्नामुळेच एसआयटी जाहीर झाली होती, पण एसआयटी मध्ये जे अधिकाऱ्याचं नाव आहे तो नागपुरात पोस्टिंग नसताना नागपुरात येतो, अर्ध्या रात्री बैठक करतो आणि तिथे ज्यांची संबंध नाही ते सुद्धा अधिकारी असतात. व्हायरल झालेला आहे व्हिडिओ इंस्टाग्रामवरती. काय सांगाल, एकूण काय चाललंय आरटीओ? नाही, मी जो विषय मांडला होता, उचलला होता, एसआयटी दाखल झाली, पुन्हा तोच अधिकारी डोकेवर करतात. याचा अर्थ असा आहे की आरटीओ मध्ये वरच्या लोकांचा त्याला आशीर्वाद असावा, पोलीस आणि एंटी करप्शन त्यांच्याशी हातमिळवणी केली असावी. हे धंदे कसे चालतात? आणि मागच्या वेळेसही खोटे ट्रॅप ज्यांनी यांच्या वसुलीला विरोध केला त्या अधिकाऱ्यावर खोटे ट्रॅप याच्याकडून एंटी करप्शनकडून लाचलुचपत विभागाकडून करायला लावले. आणि खुलेआम पुन्हा नव्यानं धंदा सुरू, आता बंद आहे ते, नव्यानं सुरू करायसाठी पुन्हा बैठका घेत आहेत. आमचं लक्ष आहे त्यावर. आणि हे रॅकेट पुन्हा जर सुरू झालं तर आम्ही सोडणार नाही. आणि मग यापेक्षा अधिक कडक कारवाई करण्यासाठी सरकारला भाग पडू. बारिश कम होने हाँ। से अमरावती में जो है जो संतरा मौसमी उत्पादक किसान है वो संकट में है, अपना सरकार से सहायता की मांग कर रहे हो. इसी की तरह जो मौसमी का रेट था उसमें भी कमी आई है, टमाटर के भाव नहीं. आज साधारण जो किसान जो है सड़कों पर आंदोलन करे, कैसे देख रहे हैं? नहीं, देखिए, अकाल की स्थिति तो है, अल नीनो से ये परिस्थिति तैयार हुई है. मैं कल ही अमरावती में था, मैंने हमारे कुछ कार्यकर्ताओं से, नेताओं से बात किया. वाटर लेवल कुएं की अभी भी बढ़ी नहीं है वैसी है. तालाब भी पूरे के पूरी तरह, तालाब हो या डैम हो, इसमें भी वाटर स्टोरेज बहुत कम हुआ है, घट गया है. आने वाले दिनों में ये सब खेती का तो परिणाम होगा, ये आपके हॉर्टिकल्चर्स का होगा. जो फूल के पेड़ है ये ख़त्म हो जाएंगे, पानी नहीं रहेगा तो ये बच नहीं पाएंगे. इतनी सारी मेहनत किसानों की मट्टी में जाने वाली है. और कपास का भी जो फसल है वो भी धोखा में आए है. सोयाबीन अगर पानी नहीं आता है तो सोयाबीन की फसल को भी बड़ा नुकसान होगा. किसान चिंता में है, परेशान है. ये तो फसल तो जाएगी, पर पीने के पानी का भी प्रॉब्लम भविष्य में बहुत बड़ा आने वाला है. वो पूरे पट्टे में सबका कहना है कि अमरावती डिस्ट्रिक्ट की, कल मैंने इन्फॉर्मेशन लिया, माहिती लिया, तो उससे पता चलता है कि बहुत बड़ा दुष्काल की स्थिति स्टेट के अंदर में है. और इसका सामना करने के लिए सरकार ने तैयार रहना चाहिए. मुआवजे की बात है तो अभी ठीक है, मांग तो चल रही है, पर अभी सब आगे थोड़ा रुककर ये परिस्थिति क्या पैदा होती है तब सरकार ने पंचनामा करके, इसका सर्वे करके सहकार्य किसान को मदद तो करनी ही पड़ेगी. बहुत बड़ा नुकसान होने वाला है, किसान पूरा खत्म होने वाला है. ऐसे स्थिति में सरकार ने मदद के लिए तैयारी रखना चाहिए, तैयारी करना चाहिए, ऐसा हमारा कहना है. बीजेपी ने आरोप लगाया राहुल गांधी मीम्स और रील तक ही सीमित रह चुके हैं. वो तो पता चलेगा ना. अभी डर क्या है? रील से सीमित है तो इनको बोलने की जरूरत क्या है? इनके जुबा पर ही तो वो डरा रहा है, रील से सीमित है, ये इससे सीमित है. तो सीमित है तो तुमको बोलने की जरूरत क्या है? तुम्हारे दिमाग में क्यों डर है? क्यों ये बड़े अभी युवा के लिए नए नए योजनाएं, नए नए जीआर, नया नया इवेंट, नया नया ढोल क्यों बजाया जा रहा है? डर है तो बजाया जा रहा है ना. अब वो कोई आए थे, वो रील के लिए नहीं आए थे. कौन है राहुल बोलने वालों को? बच्चे सब युवा राहुल राहुल करके आवाज लगाते हैं एक साथ में 30-40 हज़ार. तो इससे सबक मिलनी सीखनी चाहिए.
और सुधरना चाहिए। अब राहुल इनका दौर खत्म हुआ है मोदी का, अब राहुल का दौर शुरू हुआ है, इसीलिए हर जगह में राहुल गांधी का नाम सामने आ रहा है। केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया ने बोला है कि एक क्लास वंदे मातरम जो नहीं बोलेंगे उनको देशद्रोही माना है। वो जो उनके आका कहेंगे वो कहेंगे, उनको वंदे मातरम नहीं कहेगा तो देशद्रोही माना जाएगा। ये कहा कि ये तो 48 साल नहीं कहे, 47 के पहले आज़ादी के बाद अभी तो इनको वंदे मातरम बोलना शुरू किया है। सवाल यह आता है कि वंदे मातरम नहीं बोलना जो इस देश में वो देशभक्ति पढ़ा नहीं सकते। 1947 के पहले इनमें से किसी ने भी उनको पता नहीं था वंदे मातरम क्या है। अब सत्ता में आसीन क्या बोलते हैं वो डुप्लीकेट देश प्रेमी होते हैं ना, उनको ये सब दिखावा करना पड़ता है। ओरिजिनल देशभक्तों को ये दिखाने की जरूरत नहीं है। ये दिखावा करने की आवश्यकता जो देश के आज़ादी के वक्त अंग्रेजों के साथ में थे, उनको ये दिखावे की आवश्यकता है।